नमस्कार, मी विशाल परदेशी. या शोमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. बरं, असं काही घडतं की ज्याची बातमी होते, मग त्याबद्दलची चर्चा केली जाते आणि मग चर्चा यासाठी केली जाते कारण त्यात बरंच काही चुकलेलं असतं, ज्याबद्दल खरं तर आपण एकमेकाला नियम समजून सांगितलेले असतात. आता हेच बघा ना, कालपासून भाजपची जन आशीर्वाद यात्रा सुरू झाली आहे. मात्र या यात्रांच्या वेळी राजकीय नेत्यांना कोरोनाच्या नियमांचा विसर पडल्याचं दिसतंय. औरंगाबादमध्ये आज रावसाहेब दानवेंच्या कार्यकर्त्यांनी त्यांचं जल्लोषात स्वागत केलं. खरं पण तिथेही तुफान गर्दी पाहायला मिळाली. काल जर आपण पाहिलं तर भागवत कराड यांनी काढलेल्या जन आशीर्वाद यात्रेला परळीमधून सुरुवात झाली होती. तिथे देखील गर्दी झालेली बघायला मिळाली. ठाण्यामधून कपिल पाटील यांची जन आशीर्वाद यात्रा सुरू झाली होती. तिथे देखील गर्दी होती. तर औरंगाबादमध्ये नाना पटोले यांनी घेतलेल्या मेळाव्यालाही सुमारे 700हून अधिक लोक जमा झालेले पाहायला मिळाले, ज्यामुळं तिथे लोकांना कामावर जाण्यासाठी लोकल सुविधाची मुभा देण्यात इतकी आडकाठी होते किंवा लग्न समारंभ असो किंवा इतर कुठल्याही ठिकाणी नागरिकांना एकत्र येण्यासाठी मज्जाव केला जातोय. मास्क, सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचं पालन करावं लागतंय, हे आपण वारंवार त्यांना सांगतोय. तिथे या असल्या राजकारण्यांना आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना नियमांचा विसर पडलेला बघायला मिळतोय. नाशिकमध्ये केंद्रीय राज्यमंत्री डॉक्टर भारती पवार यांच्या जन आशीर्वाद यात्रेलाही मोठा प्रतिसाद मिळाला. तिथेही लोकांनी गर्दी केली होती. नाशिक, धुळे आणि नंदुरबार या जिल्ह्यांमध्ये ही जन आशीर्वाद यात्रा जाणार आहे. तर ठाण्यामध्ये भाजप कार्यकर्त्यांवरती गुन्हा दाखल करण्यात आलाय. भाजप ठाणे शहर सरचिटणीस जे आहेत त्यांच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आलाय. नौपाडा आणि कोपरीतील नगरसेवकांवरती गुन्हा दाखल झाल्याचं कळतंय. ठाणे पोलीस आयुक्तांच्या आदेशाचा भंग करण्यात आला. राज्य शासनाच्या आदेशाचं उल्लंघन झालेलं या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी. कोरोनाच्या नियमांचा कार्यकर्त्यांना विसरच पडलाय. आणि याच विषयी आपण बोलणार आहोत. शिवसेनेचे आमदार मनीषा कायंदे आणि त्याचबरोबर भाजपचे आमदार संजय केळकर आपल्यासोबत आहेत. मला सुरुवातीला संजय केळकर यांच्याकडे जायचं आहे. संजय केळकरजी, ही सगळी गर्दी बघितल्यानंतर विरोधी पक्ष म्हणून आपण असं म्हणू शकतो का की नियमांचं पालन करा, तुम्हीच तुमच्या कार्यक्रमांना गर्दी करताय, नियम मोडताय, आपलेच कार्यकर्ते किती गर्दी करताना दिसत आहेत? संजय केळकर, माझा आवाज पोहोचतोय आपल्यापर्यंत? कदाचित त्यांच्यापर्यंत आवाज पोहोचत नाही आपला. मला मनीषा कायंदे यांच्याकडे जायचं. मनीषा कायंदेजी, काय म्हणावं आता या सगळ्या प्रकाराला? म्हणजे उद्या जर आकडेवारी वाढली तर ओरड काढण्यासाठी हे सज्ज असणार आहेत. निश्चितच. म्हणजे ट्रेन सुरू करा, मंदिर सुरू करा, हे सगळं ओरडाआरड करायची, लोकांना त्याच्यामध्ये इन्स्टिगेट करायचं. लोक कसली मागणी करतायत? आज लोकांना इतर सुविधा हव्या आहेत. लोकांना वॅक्सिन हवंय की जे राज्य शासन त्याच्यासाठी खूप आटोकाट प्रयत्न करत आहे. आज 5 कोटीचा टप्पा महाराष्ट्राने पार केलेला आहे वॅक्सिनेशन मध्ये. आणि इकडे विरोधी पक्ष काय करतोय तर या जन आशीर्वाद यात्रेच्या नावाखाली कोरोना बढाव यात्रा तर नाहीये ना, असा प्रश्न या ठिकाणी पडतोय. आणि हे सर्व नियम धाब्यावर बसून म्हणजे किमान एखाद्या नेत्याने स्वतः मास्क लावला आहे, स्वतः मास्क खाली काढलेला आहे, हनुवटीवर ठेवलेला आहे मंत्री महोदयांनी, आणि निदान कार्यकर्त्यांना या सक्त ताकीद तरी द्यावी की तुम्ही मास्क तरी तोंडावर आणि नाकावर चढवा. हे सगळेच नियम धाब्यावर बसवणं हे अतिशय, आणि नंतर परत आता डेल्टा प्लसची भीती असताना ऑलरेडी 76 रुग्ण वाढल्याच्या बातम्या आहेत. आणि हे असं असताना मग उद्या महाराष्ट्रामध्ये परत तिसरी लाट आली तर मग परत हे सरकारच्या नावाने ठणाणा करणार. त्यामुळे अशा नेत्यांनी स्वयंशिस्त पाळली पाहिजे, कार्यकर्त्यांनाही पाळायला लावली पाहिजे. आणि कुठलाही राजकीय पक्ष असो, कोणाचाही कार्यक्रम असो, तर यामध्ये नियम हे पाळलेच गेले पाहिजे. सोशल डिस्टन्सिंग, तुम्ही जर का मंत्र्यांचं स्वागत करायचंय तर एखाद्या हॉलमध्ये सोशल डिस्टन्सिंग करू शकता, परंतु अशा प्रकारे यात्रा काढून त्याच्यामध्ये पूर्ण एक जथ्थाच्या जथ्था सगळा त्या मंत्र्यांबरोबर चालतोय, हे अतिशय चुकीचं आहे. पुन्हा एकदा आपण संजय केळकर यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करू. पण मनीषा कायंदेजी, ज्यावेळेस महाविकास आघाडीतल्या एखाद्या कार्यक्रमाला चुकून कार्यकर्त्यांची गर्दी झाली असेल तर त्यावेळी
या लोकांनी आरोप प्रत्यारोप केले. अर्थात नियम पाळून हे देखील कौतुक आहे की अजितदादांनी पुण्यातल्या त्या कार्यक्रमावरनं खुद्द राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षावरतीच गुन्हा दाखल करायला लावला. आपण जे काय ते रूल फॉलो करतो यात काही एक शंका नाही. मग आता या ठिकाणी कोणावरती गुन्हा दाखल करायचा? अर्थातच भारतीय जनता पार्टीच्या लोकांनी याच्यावर उत्तर द्यायला पाहिजे. जे आयोजक आहेत, आता आयोजक हे सगळेच मंत्री महाराष्ट्रामध्ये सगळीकडे फिरतायत. जन आशीर्वाद यात्रा, आता या यात्रेची गरज काय? आणि तुम्हाला मंत्रीपद मिळालं, तुम्ही काम करा. डॉक्टर भारती पवार स्वतः आरोग्यमंत्री आहेत आणि त्यांनी अशा प्रकारचं नियम धाब्यावर बसवणं हे म्हणजे अतिशय लज्जास्पद आहे. एक्झॅक्टली. आणि जे आयोजक आहेत आणि जे सगळे स्थानिक लोक असतील, केंद्रातले मंत्री आहेत, मग आता यामध्ये केंद्रीय जे आरोग्य मंत्री आहेत त्यांनी याच्यावर बोलायला पाहिजे. डिझास्टर मॅनेजमेंटचे मंत्री आहेत त्यांनी बोलायला पाहिजे. गुन्हा दाखल केला पाहिजे आणि जे कोणी उल्लंघन करतील त्यांना सक्त ताकीद दिली पाहिजे. फर्स्ट वॉर्निंग असायला पाहिजे, सेकंड वॉर्निंग आणि तिसऱ्या वेळा ऍक्शन. हे कुठेतरी एक एक्झाम्पल जसं माननीय अजितदादांनी सेट केलं तसं इतर लोकांनीही ते फॉलोअप केलं पाहिजे. पण ह्याच भारती पवार ज्या स्वतः डॉक्टर आहेत, ज्या केंद्रीय मंत्री झालेल्या आहेत, त्यांच्याच कार्यक्रमाला इथे गर्दी होते. त्याच सभागृहातल्या त्यांच्या भाषणामध्ये असं म्हणाल्या होत्या की ऑक्सिजन विना एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नाही आणि त्यांच्याच कार्यक्रमाला अशा पद्धतीने गर्दी करून त्या नियमांचा भंग करतायत. मग अशा वेळी पंतप्रधानांनी देखील त्यांना समज द्यावी की नाही? निश्चितच दिली पाहिजे. कारण इतर वेळा सर्व नागरिकांना उपदेशाचे डोस देणारे आणि मन की बात द्वारे हे सगळं बऱ्याच गोष्टींचा ओहापोह करणारे, त्यामुळे निश्चितच पंतप्रधानांनी आपल्या मंत्र्यांना योग्य ती समज दिली पाहिजे. आणि आता आवश्यकता काय, म्हणजे तुमची जन आशीर्वाद नसून तुम्ही कोरोना बढाव यात्रा याचं असं म्हणायला पाहिजे यात्रांचं नाव. आणि त्याची खरंच आता आवश्यकता नाहीये. तुम्हाला लोकांनी आशीर्वाद दिलेच आहेत ना, आता पुन्हा कशाला आशीर्वाद मागायला तुम्ही येताय? ऑलरेडी आशीर्वाद दिले म्हणून तर तुम्ही सत्तेत आहात. आणि सत्तेत असल्यानंतर तुम्ही आता पुन्हा येऊन तिकडे गर्दी करायची, कुठल्या तरी पुढच्या निवडणुकीची तयारी करायची, याची अत्यंत म्हणजे अजिबात आवश्यकता नाहीये. आणि या सर्वांवर गुन्हे दाखल झाले. जर यामध्ये खरंच येणाऱ्या काळातल्या निवडणुकीचा मुद्दा असेल या जनआशीर्वाद यात्रेच्या माध्यमातून, तर मग या सगळ्या लोकप्रतिनिधींना, कारण हेच लोकप्रतिनिधी ज्यांनी बघितलेलं आहे की दुसऱ्या लाटेमध्ये लोकांचे काय हाल झाले होते, यांनी देखील काही वेळेला कार्यकर्त्यांचे किंवा लोकांचे फोन उचलले नसतील, कारण व्यवस्था पोहोचूच शकत नव्हती. यांना परिस्थितीचं भान उरलं नाहीये का? हे निश्चितच परिस्थितीचं भान उरलेलं नाहीये. यांना केवळ आपले कार्यक्रम राबवणं, आपला एजेंडा राबवणं आणि गर्दी करणं हाच एक एजेंडा आहे. आणि कुठूनही लोकांमध्ये महाविकास आघाडी सरकारबद्दल वाईट मेसेज पोहोचवणं. परत कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला तर परत महाविकास आघाडी आणि ठाकरे सरकारला झोडपणं, हेच ही मंडळी करणार आहे. म्हणजे इकडे मंदिर उघडा म्हणून आता मुख्यमंत्री अतिशय संयमाने एक एक पाऊल पुढे जातात. आज आपण बघतोय की अनेक गोष्टींचे नियम जे शिथिल केलेले आहेत. आता लोक ऑलमोस्ट सगळे आता घराबाहेर पडायला लागलेत. कशासाठी? तर काम धंद्यासाठी. लोक आपला उदरनिर्वाह करण्यासाठी आणि आपलं काम कुठेतरी परत मिळेल या आशेने बाहेर पडतायत. एके ठिकाणी महाराष्ट्र सरकार खूप सारं गोष्टींमध्ये त्यांनी रिलॅक्सेशन आणलेलं आहे. लोकल ट्रेन आता काही नियम आणि अटी शर्ती करून चालू केलेले आहेत. बरोबर. आणि ते कशासाठी? हे पॉलिटिकल स्टंटबाजी करण्यासाठी नाही, तर आपल्या रोजीरोटीसाठी लोक बाहेर पडतात. आणि इकडे यांचं काय चाललंय? कसलं जन आशीर्वाद? लोकांनी आशीर्वाद दिले, आता काम करा, लोकांच्या समस्या सोडवा. आशीर्वाद तर दिलेलेच आहेत. अगदी समजून घेण्यासारखा मुद्दा आहे मनीषाजी. तुम्ही फार महत्त्वाचा मुद्दा मांडताय की काम करा, कामातनं लोक तुम्हाला ॲप्रिशिएट करणार आहेत. जर तुम्ही काम करताय, तुमचं काम दिसतंय, तर लोक तुम्हाला मतं देतील. त्यासाठी आत्तापासून अशा पद्धतीने गर्दी करणं आणि परिस्थितीचं भान न ठेवणं हे अत्यंत चुकीचं आहे. मला माणिकराव ठाकरे यांच्याकडे देखील जायचं आहे, काँग्रेसचे नेते. माणिकराव ठाकरेजी, 2 मुद्द्यांवरती मला आपल्याकडनं उत्तर हवं आहे. एक, की जन आशीर्वाद यात्रेला ठिकठिकाणी ज्या पद्धतीने गर्दी होते त्याकडे आपण कसं बघता, आणि दुसरीकडे आपलं देखील चुकलंय की नाना पटोलेंच्या कार्यक्रमाला 700 पेक्षा जास्त कार्यकर्त्यांची गर्दी झाली होती. नाही, आपण लक्षात घ्या की जी गर्दी जमतायत, आपल्याला माहित आहे की ज्या वेळेला केंद्रीय मंत्रिमंडळाची वाढ झाली त्यावेळेला नरेंद्र मोदीजींनी सर्व मंत्र्यांना सांगितलं होतं की 15 तारखेपर्यंत कोणी मतदारसंघामध्ये जाऊ नये. आणि 16 तारखेपासून अशा प्रकारचं जन आशीर्वाद यात्रा वगैरे त्यांची काही यात्रा ते काढली.
आणि त्यामुळे जी गर्दी जमते आहेत, लोक जे येत आहेत, आता नवीन मंत्री झाल्यावर स्वाभाविकच कुठलेही मंत्री झालं, राज्याचं असो किंवा केंद्राचे असो, त्या ठिकाणी गर्दी जमणार, लोक त्या ठिकाणी जाणार. परंतु दोन्ही गोष्टीचं भान ठेवायला पाहिजे. एक तर जन आशीर्वाद, हे आशीर्वाद तर त्यांना दिलेलाच आहे, एक वेळा नाही 2 वेळा दिलेला आहे. आता खऱ्या अर्थानं काम करण्याची गरज आहे. परंतु आपल्या कर्तव्याची जाणीव न ठेवता, कुठे आजच्या परिस्थितीचं भान न ठेवता, कोरोना वाढीत लागलेला आहे आणि अशा परिस्थितीमध्ये अशा प्रकारच्या लोकांना एकत्र जमवणं म्हणजे काही जबाबदारपणाचं लक्षण नाहीये. आणि ह्याकरता या पार्टीला एक वेगळं वळण द्यायचं आहे. आज जी परिस्थिती लोकसभेमध्ये आपण पाहतो आहे, ज्या पद्धतीनं त्या ठिकाणी मेगासच्या संदर्भामध्ये हे कोणतेही उत्तर यांना देण्याकडे यांच्याकडे नव्हतं, त्याला सामोरे हे जाऊ शकले नाही आणि त्यामुळे त्याकडे दुर्लक्ष व्हावं आणि दुसऱ्या कुठल्या तरी विषयाकडे लक्ष यावं म्हणून अशा प्रकारची या यात्रा त्यांनी काढायला सुरुवात केली आहे. परंतु सर्व आघाड्यावर फेल ठरलेले सरकार आणि आपल्या महत्वाच्या विषयाकडे लक्ष जनतेचं जाऊ नये, जे आज त्यांच्या पायाखालची वाळू सरकायला लागलेली आहेत, ही वास्तविकता आहे. आणि त्याकरता अशा प्रकारची यात्रा करून काही साध्य होणार नाहीत. यामध्ये उलट लोकांमध्ये त्या ठिकाणी मेसेज असा जाईल की जबाबदार त्या ठिकाणी पंतप्रधान असताना, त्यांचा पक्ष सत्तेमध्ये केंद्रामध्ये असताना अशा प्रकारच्या जागोजागी त्या ठिकाणी कोरोनाची वाढ होण्याच्या दृष्टिकोनातून थोडंही त्यांना भान नाहीत. कारण अशा प्रकारचे ते प्रयोग लोकांच्या मतदानाकरता किंवा पुढे येणाऱ्या निवडणुका आम्ही हारू नये याकरता जे पण मग माणिकराव ठाकरेजी हेही सांगा की औरंगाबादमध्ये नाना पटोलेंच्या कार्यक्रमाला देखील गर्दी झाली होती, मग त्यावरती काय उत्तर? एक लक्षात घ्या की नाना पटोलेजी यांनी जे यात्रा काढली संपूर्ण महाराष्ट्रामध्ये काढले, व्यर्थ न हो बलिदान, हे शेवटी आपण लक्षात घ्या. पण त्याला गर्दी झाली, देशात त्याला गर्दी झाली नाही. एखाद्या ठिकाणी गर्दी होऊ शकतं, पण त्यांनी वारंवार सांगितलेलं आहे की 200 पेक्षा कार्यकर्ते त्या ठिकाणी जमू नका. आणि नंतर सुद्धा कार्यकर्त्यांना त्यांचा संदेश आहे, कुठेही जास्त गर्दी होऊ नये, आपण त्या ठिकाणी ठरलेले लोकांनीच फक्त यावं, पदाधिकाऱ्यांनीच यावं, हे वारंवार सूचना ते करतायत. आणि अशा प्रकारची यात्रा पूर्ण महाराष्ट्रामध्ये एक संयमानं आतापर्यंतही त्यांनी काढलीत. मला वाटत नाही कुठेतरी उल्लंघन करण्याचा प्रयत्न त्यांनी केला किंवा असं काही डायव्हर्शन करण्याचा प्रयत्न त्यांनी विषयापासून केलेला आहे, असं कुठं काही दिसून येत नाही. बरं, मी आपल्या दोघांशी आणखीन बोलणार आहे आणि अर्थातच मला प्रतीक्षा आहे की भाजपचे आमदार संजय केळकर या सगळ्या परिस्थितीवरती काय उत्तर देत आहे. जसं मनीषा कायंद म्हणाल्या की ही जन आशीर्वाद यात्रा नसून ही खरं तर कोरोना वाटप यात्रा ठरू शकते, कोरोना बढाव यात्रा ठरू शकते, कारण तेवढी गर्दीच तिथं जमते. आपण जर लोकांना समजून सांगतोय, मन की बातमध्ये पंतप्रधान समजून सांगतायत की गर्दी करू नका, कोरोनाशी संबंधित नियमांचं पालन करा, तर त्यांच्याच पक्षातील नेत्यांना त्यांच्या कार्यक्रमांमध्ये अशा पद्धतीने गर्दी करून पंतप्रधानांनी सांगितलेल्या गोष्टींचा विसर पडतोय का किंवा त्यांना याचं भान राहिलेलं नाही का, मला विचारायचं आहे. घेऊयात एक ब्रेक, पहा फक्त न्यूज 18 लोकमत. ब्रेकनंतर थेट जाऊयात अफगाणिस्तानच्या विद्यार्थ्यांची भेट घेतल्यानंतर आदित्य ठाकरे बोलतात. मेरा फैमिली, मेरा मम्मी पापा मेरे साथ एसोसिएट है और उन लोगों को जान खतरा में जा जाता है. अहमद आपको एक सवाल है, आप लास्ट फ्लाइट से जो इवैक्यूएशन की फ्लाइट मुंबई के लिए आ रहे थे, इंडिया के लिए आ रहे थे, वो लास्ट फ्लाइट से आप आ रहे थे, आपने 2 दिन पहले का क्या मंजर देखा, क्या हालत थी? सामने देखे, सामने. Excuse me. 1 month ago I completed my bachelor in the Pune University of India. Then I go back to my country to find a job in my country. But as you know, this situation came in Afghanistan, and Afghanistan now under control of Taliban. I wanted to come with my family in some country, but unfortunately all embassies in Afghanistan are closed and no country gave my family visa, and all border of Afghanistan also closed, and Taliban doesn't allow no one to go out. Just I had the valid visa of India. I came in the last flight in India, and my family is remaining in the Kabul province. And now all Afghan students in India and all of people is worried about his family in Afghanistan.
we request from India government to doesn't get along the Afghan people in this situation, and we request to provide the visa facility for Afghan people who want to leave Afghanistan, because the life of some Afghan people in danger in Afghanistan. अच्छा वीज़ा फैसिलिटी जो है अभी तो इंडिया एम्बेसी अफगानिस्तान में और जितना जनरल कंसुलेट था वो बंद हो चुका है। हम लोगों को ख्वाहिश और रिक्वेस्ट हिंदुस्तान से यही है कि आसानी से उन लोगों को हिंदुस्तान आ सके और ख़ुद का जान कम से कम बचा सकते हैं। और हम लोग यही शेयर करने वाले हैं, पाकिस्तान का खिलाफ है। ये वैसे ही पॉलिटिक्स जो आप लोग चल रहे हैं ये बहुत गलत है। हम लोग कबूल नहीं कर रहे कभी भी कहीं भी। Dear media, what you say in news in Afghanistan, what situation chalu hai, that is not all about Afghanistan, because Taliban doesn't allow the media in that place that under the control of Taliban. और ये हमें ये बोलने वाला था कि अगर ground loss हो चुका है, if the Afghan soldiers they have lost their ground, still we are alive and we didn't lose our ground. Our fight is still going on. मगर लड़के लोगों को बहुत सारे प्रॉब्लम है, लेडीज लोगों को वापस नहीं जा सकते, उन लोगों को बहुत सारे रेस्ट्रिक्शंस है। और यही मांगना चाहते हैं हम लोग हिंदुस्तान से, ताकि उन लोग आसानी से आ सकते हैं। थैंक यू। ची भेट घेतल्यानंतर हे पुण्यामध्ये शिकणारे जे काही अफगाण विद्यार्थी आहेत, पुणे मुंबईमध्ये वेगवेगळ्या कोर्सेससाठी शिकायला आलेले विद्यार्थी आहेत, यांनी माध्यमांशी संवाद साधला आणि यावेळी भारत सरकारने आमच्या या सगळ्या परिस्थितीत आमच्या कुटुंबाशी संपर्क करण्याकरता, त्यांना सुरक्षित इकडे आणण्याकरता म्हणून मदत करावी अशी मागणी केली आहे। आणि आता परत एकदा आपण आपल्या महत्त्वाच्या विषयावरती जाऊयात। जन आशीर्वाद यात्रा राज्यात ठिकठिकाणी काढली जाते। नव्याने जे नियुक्त झालेले मंत्री आहेत त्यांच्या नेतृत्वात ही जन आशीर्वाद यात्रा काढली जाते। पण मुद्दा असा आहे की याचं एक व्यवस्थापन केलं जाऊ शकतं जेणेकरून गर्दी होणार नाही, पण ठिकठिकाणी कार्यकर्त्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी होते आणि याच विषयी आपण चर्चा करतोय। आणि गर्दी बघताना म्हणावंसं वाटतंय की यांना आवरा। मला आता संजय केळकर यांच्याकडे जायचं आहे। संजय केळकर, फर्स्ट सेगमेंटमध्ये आपल्याशी संपर्क होऊ शकला नाही, पण चुकतंय हे तर मान्य करा। नाही, ही जन आशीर्वाद यात्रा ज्याला एवढा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय आणि त्याच्यामुळे आपण जे म्हणताय की खूप गर्दी जी होते त्या गर्दीला आवरा किंवा, परंतु ज्या मुद्द्यावर संवाद आणि संपर्क ही जन आशीर्वाद यात्रा काढली आहे, तर ज्या ज्या ठिकाणी जातोय त्या त्या ठिकाणी मंत्री महोदयांना म्हणजे आता 3 यात्रा निघाल्या जे राज्यमंत्री आहेत त्यांच्या, आणि 4थी यात्रा जी आहे ती 19 तारखेपासून निघणार आहे। पण याला प्रचंड प्रतिसाद मिळत असल्यामुळे खूप त्या ठिकाणी गर्दी होते। परिणाम वेगळे असू शकतात ना संजय केळकरजी, एक लक्षात घ्या ना, ही जन आशीर्वाद यात्रा ठरणार नाही, ही कोरोना वाटप यात्रा होऊ शकते। तुम्ही एक लक्षात घ्या, खुद्द पंतप्रधान व्हीसीच्या माध्यमातून लोकांशी संवाद साधतायत, आपण तरी हे नियम पाळू शकतो। नाही, आयोजक म्हणून त्या त्या ठिकाणी आवश्यक ती काळजी घेण्याचा प्रयत्न केला जातोय, परंतु आपणाला देखील कल्पना आहे की एकदा लोकांचा उत्साह त्या ठिकाणी येण्याचा जास्त झाला पण त्यांना आपल्याला आपण देखील एक आमदार आहात, आपल्याला कार्यकर्त्यांची मानसिकता कळते। एक जर आपण आदेश देऊ केला तर कार्यकर्ते त्यांच्या पद्धतीने संयम ठेवू शकतात, पण एवढ्या मोठ्या संख्येने कार्यकर्ते नाही, काही ठिकाणी अशा प्रकारचा अनुभव आला असेल आणि सर्वदूर अशा प्रकारच्या कार्यक्रमामध्ये आपल्याला बघायला मिळतं म्हणून आम्हीही करायला पाहिजे असं माझं म्हणणं नाही, परंतु जे म्हणून काळजी घेण्याचे विषय आहेत ते घेण्याचा निश्चितपणे या यात्रेच्या माध्यमातून आयोजकांच्या तर्फे त्या त्या ठिकाणी केला जातो। जर आपण काळजी घेताय संजय केळकरजी, तर मला सांगा, ठाण्यामध्ये सरचिटणीसांवरती गुन्हा का दाखल करण्यात आला? नाही, कोविडच्या नियमाचं पालन न केल्याबद्दल गुन्हे जे आहेत ते सर्वदूर सर्व ठिकाणी केले जातात आणि कोणी आंदोलन केलं, मग आता बाकीच्या पक्षांवर केले जातात की नाही मला कल्पना नाही, किंवा रास्ता रोको केला किंवा एखाद्या कार्यालयामध्ये अधिक संख्येने गेले तर त्या ठिकाणी ते ठाण्याबद्दल गुन्हे दाखल केले बोलूया। आज जातात। जो गुन्हा दाखल झाला त्याच्याबद्दल स्पेसिफिक आपण बोलू। मला सांगा का गुन्हा दाखल झाला?
या आनंदनगर नाक्यावर ऑलरेडी खूप गर्दी असते, वाहनांची पण खूप गर्दी असते हा आणि त्याच्यामुळे कोविडच्या नियम पुढे करून अशा प्रकारचा त्यांनी गुन्हा दाखल केलेला असावा. म्हणजे गर्दी कारण झाली की त्या नव्हती असं ठिकाणी- तुमचं म्हणणं आहे. त्या ठिकाणी 10 मिनिटाच्या वर ही यात्रा जी आहे ती थांबली देखील नाही. ताबडतोबीने ती मुवमेंट सुरू झाली. नाही, मला 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 दृश्य दाखवायचे, दृश्य दाखवूयात आपण. आपण हे का मला मला लक्षात येत नाही. आपण स्वतः खरं तर नेते आहात, ठाण्यातली सगळी सिच्युएशन आपल्याला ठाऊक आहे. तिथं वाहनांची गर्दी असते, मग गर्दी झालीच नाही जे तुम्ही म्हणतायत, मग गुन्हा का दाखल झाला? मनीषा कायंदे, आपलं काय उत्तर यावर? आता असं आहे की तुम्ही यात्रेची पब्लिसिटी करतायत. आता जालन्यामध्ये तिकडे रावसाहेब दानवे स्वतः मास्क न घालता बेबाकपणे फिरत होत्या. निदान भारती पवारांच्या नाकावर तोंडावर मास्क तरी दिसला काही अनेक ठिकाणी, परंतु निदान आजूबाजूचे कार्यकर्ते त्यांना निदान मास्क वर चढवायला तर सांगा. म्हणजे मी देखील आता पैठणला गेले होते, तिकडे एक महिलांचा छोटा मेळावा होता, परंतु मी त्यांना प्रत्येकाला पहिले सूचना कळक की पहिले हात सॅनिटाईज करून आत येणार आणि त्यानंतर मास्क खाली कोणी करणार नाही. म्हणजे जे नेत्यांच्या मागे जे दुसरे नेते उभे आहेत ते सुद्धा आपण दिसावं म्हणून किती धडपड. त्यामुळे हे तुम्ही एक तर पब्लिसिटी करता गर्दीच्या मनीषा ठिकाणी कायंदे, येता, संजय केळकरांच्या बोलण्याचा टोन असा देखील आहे की कोविडचे नियम पुढे करून गुन्हे दाखल करण्यात आले, मुळात गर्दी झालीच नव्हती. काय संजय केळकर असंच म्हणणं ना आपलं? नाही, मुळामध्ये अधिक वेळ त्या ठिकाणी थांबलेलेच नव्हते. 5 ते 10 मिनिटाच्या वर आमची कुठल्याही स्पॉटवर थांबलेली वेळ नाहीये. कळते का? कोरोनाला वेळ कळते का की किती मिनिटातच कोरोनाचा एका क्षणात व्हायरस जाऊ शकतो इकडून तिकडे? म्हणजे 10 मिनिटातही जाऊ शकतो, 10 तास लागले तरी जाऊ शकतो. मी मनीषा कायंदेच्या मताशी मी सहमत आहे. संजय केळकरजी, क्षणात म्हणजे 5 मिनिटं थांबली का 10 मिनिटं थांबली? त्यांना त्यांचं मत मांडायला अधिकार आहे, त्यांना पूर्ण स्वातंत्र्य आहे, परंतु सरसकट सर्व ठिकाणी सर्व बाबतीमध्ये आपण ते लागू करताय का? आमचं एवढंच म्हणणं आहे की त्या स्पॉटवर खूप वेळ गर्दी करून न थांबता काही 5-10 मिनिटं त्या ठिकाणी स्वागत करून पुढे ती यात्रा मुवमेंट मध्ये होती, एवढंच आमचं म्हणणं आहे. आणि त्याच्यामुळे मिनिटाने कोविड कार्यकर्त्यांशी संवाद साधायचा होता. काही विषय नाहीये. हॉलमध्ये कार्यक्रम घेतला असता लिमिटेड लोकांबरोबर. तुम्हाला मंत्र्यांचं स्वागत करायचं आहे, संवाद साधायचा आहे. स्वागत नाही ताई, ही 600 किलोमीटरची यात्रा सोशल आहे डिस्टन्सिंग आणि त्याच्यामुळे 600 किलोमीटरच्या यात्रेमध्ये आपण पंतप्रधानांना हॉलमध्ये विचारलं का किंवा यात्रा कुठल्याही करायची म्हणून का? कुठल्याही एखाद्या ठिकाणी ती कल्पना नाहीये थांबायची. त्याच्यामुळे एकेका ठिकाणी 5-10 मिनिटं थांबून ती पुढे जाणं संवाद आणि आपण सगळ्या यात्रा, धार्मिक यात्रा देखील बंद केलेल्या आहेत. धार्मिक यात्रा देखील बंद आहेत. पंढरपूरची वारी आज 2 वर्ष झालेली नाहीये. आज सगळ्या पालख्या शिर्डीला जाणाऱ्या त्या यात्रा बंद आहेत. आणि माझं एकच अगदी स्पष्ट म्हणणं आहे की जर का मंत्र्यांबरोबर संवाद कार्यकर्त्यांचा ठेवायचा आहे, लोकांना तुमच्या मंत्र्यांशी संवाद करायचा आहे का, तर लोक करतील ना. त्यासाठी तुम्ही गर्दी का गोळा करताय? आणि ते ऑलरेडी गर्दीचं ठिकाण आहे. हा जर पक्षाचा एखादा कार्यक्रम असेल, हा पक्षाचा कार्यक्रम असेल आणि आहे, तर आपल्याला एवढं ज्याला म्हणता येईल की टीका करण्याचं काही कारण नाही. कारण आमच्याकडे अनेक मुद्दे आहेत. तुम्ही मॉल सुद्धा चालू केले, मंदिरं का नाही केली? नाही, आता तो मुद्दाच नाही. मला संजय केळकरजी, तो आता मुद्दाच नाही. मुद्दा हा आहे की राज्यभरात होणाऱ्या प्रत्येक जन आशीर्वाद यात्रेमध्ये गर्दी होते. लक्षात घ्या, हे गंभीर आहे. विरोधी पक्ष म्हणून बाहेर पडतायत. विरोधी पक्ष म्हणून आपणच यापूर्वी अनेकदा याबद्दलची ओरड केलेली आहे की नियम पाळा, गर्दी करू नका. अहो, पुण्यामध्ये जर राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यक्रम झाला, तिथं खुद्द अजित पवारांनी गुन्हा दाखल करायला लावला राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षावरती. ते नियम पाळतायत जर ते चुकले असतील तर. तो कार्यक्रम हा खूप वेळ चालणारा कार्यक्रम होता. माझं वारंवार हे आपल्याला म्हणणं आहे की त्या ठिकाणी मुख्य कार्यक्रम जो आहे तो 5 ते 10 मिनिटाच्या पुढे, नंतर ते पुढे मुवमेंट मध्ये तो गेलेले आहेत रथावरनं. तो काही कार्यक्रम 1-1 तासाचा नव्हता. त्याच्यामुळे त्या कार्यक्रमाची आणि या कार्यक्रमाची आपण कंपॅरिझन करणं मला वाटते उचित राहणार नाही. बर, माणिकराव ठाकरेजी. जय. हॅलो. हा, बोला. त्यामध्ये मला एकच म्हणायचं आहे की कोरोना ज्या मोठ्या प्रमाणामध्ये जो वाढला किंवा आता सुद्धा त्यामध्ये वाढ होत आहेत, या संदर्भामध्ये केंद्र सरकार त्या ठिकाणी
कुठलेही पावलं त्या ठिकाणी उचलत नाहीये आणि अशा प्रकारे त्यांना काही देणं घेणं नाहीये. कोरोनामध्ये किती लोक मरतायत, कोरोनात वाढतो की नाही वाढतोय, फक्त राजकारण व्यवस्थित करता आलं पाहिजे आणि लोकांना त्या ठिकाणी त्यांची दिशाभूल केली पाहिजे, याकरताच फक्त यांचे सगळे प्रयत्न असतात. आज आपण पाहतोय कोरोनाच्या संदर्भामध्ये जे केंद्र सरकारने सुरुवातीपासून पावलं उचलायला पाहिजे ती उचलल्या गेली का? नाही उचलल्या गेली. आज मंत्री झाल्याबरोबर 16 तारखेला त्यांना राज्यामध्ये पाठवायचं आणि राज्यामध्ये त्यांना जे त्या ठिकाणी गेल्याबरोबर मंत्री झाल्यावर स्वाभाविकच लोक येणार, भेटायला येणार, त्यावेळेला त्याचा उपयोग करून पुढे पक्षांच्या याच्यामध्ये की लोक आशीर्वाद घेण्याकरता आम्ही आलेलो आहोत आणि पहा केवढ्या लोकांचं सैलाब उसळलेला आहे, अशा प्रकारचं एक चित्र निर्माण करायचं आणि ते टीव्हीच्या माध्यमातून वेगवेगळ्या पद्धतीने दाखवायचं. मग वेगळं डिबेट असेल, वेगळं काही त्या ठिकाणी कसे व्हिज्युअल असेल ते पहा, कुठेतरी डिबेट घडून आणायचं आणि मग अशा प्रकारची चर्चा त्या ठिकाणी होत असताना ते यात्रा दाखवायच्या. म्हणजे प्रसिद्धीशिवाय, राजकीय स्वार्थाशिवाय याच्यामध्ये काही अर्थ नाही आहे. हे जनआशीर्वाद यात्रा म्हणायचं तर 2 वेळा आशीर्वाद दिले ना, आता कामं करा. कोरोना वाढताय त्याला नियंत्रणात आणण्याकरता यांच्या कार्यकर्त्यांनी प्रयत्न केला पाहिजे. मंत्र्यांनी आल्याबरोबर त्या संदर्भातल्या बैठकी घेतल्या पाहिजे. पण मंत्री जन आशीर्वाद, कारण सर्व जे महत्वाचे प्रश्न आहेत की कुठल्याही प्रश्नाला देशांतर्गत न्याय देऊ शकलेले नाहीत. संसदेमध्ये आपण पाहिलं असेल ज्या पद्धतीने यांनी उत्तर द्यायला पाहिजे होतं त्या पद्धतीने कुठल्याही प्रश्नाला उत्तर देऊ शकले नाहीत. म्हणून दुर्लक्ष व्हावं, हा विषय कुठेतरी वेगळ्याकडे चर्चा करावी. केंद्र सरकार आणि मोदीजींशिवाय दुसरं काही दिसत नाही. 24 तास एकच त्यांना दिसत असतं. आज मोदीजींच्या माध्यमातून, केंद्र सरकारच्या माध्यमातूनच अत्यंत प्रभावीपणे अनेक उपाययोजना राबवल्या गेल्या. आपण जे चर्चा घेतली याच्यामध्ये केळकरांना आनंद होत असेल लोकांना की अन्न अशा सुरक्षा देण्यात प्रकारे आली या आणि यात्रेची त्याच्यामुळे चर्चा अनेक घडून यावी, प्रकारचे ज्या काही त्या ठिकाणचे जनतेच्या विजेवर लोकांना हिताच्या योजना दाखवावे आहेत आणि त्या लोकांच्या योजना म्हणजे केंद्र चेतरजी मूळ सरकारच्या मुद्दा आपण माध्यमातून सोडतोय तो आहे जनआशीर्वाद यात्रेच्या निमित्ताने होणाऱ्या मान्य. गर्दीचा. पण एक लक्षात घ्या, मी पुन्हा एकदा सांगतो, खुद्द पंतप्रधान या गोष्टीचं भान बाळगून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून लोकांशी संवाद साधतायत आणि तसं व्यवस्थापन या जनआशीर्वाद यात्रेचं होऊ शकलं असतं. कितीही पंतप्रधान आणि त्याच्यामुळे यांना काही जमलं नाही. ठीक आहे. त्याच्यामुळे फक्त केंद्र सरकार आणि मोदीजी याच्याशिवाय यांना दुसरा कुठला ठीक आहे, मुद्दा ठीक आहे, नाही. आपण त्याचं उत्तर घेऊ. मला मला एकच स्पष्टपणे सांगा की आज आपण, ठीक आहे तो मान्य करतो मी की त्यांना जन आशीर्वाद यात्रेला प्रचंड प्रतिसाद मिळून राहिला, हेच आपल्याला म्हणायचंय, हेच व्हिज्युअल दाखवायचंय. माणिकराव ठाकरेजी ऐका, मी थोडं थांबवतोय, आपल्याला थोडं थांबवतोय, माफ करा, मी सगळ्याला थांबवतोय. मी थेट जातोय, आदित्य ठाकरे बोलतात या ठिकाणी. मागे नाहीये, अरे बॅग बोलू का? आज सकाळी आपली जशी भेट झाली आणि आपल्याला सांगत होतो, काही ठराविक जे अफगाणिस्तानचे विद्यार्थी आहेत जे महाराष्ट्रात आहेत, पुणे युनिव्हर्सिटीमध्ये आहेत, मुंबईमध्ये आहेत, ते काही मला भेटायला आलेले. अर्थात त्यांनी त्यांच्या ज्या काही गोष्टी त्या माझ्यासमोर मांडल्या. मुख्यतः अर्थात त्यांचं विजाबद्दलचं म्हणणं होतं, त्यांच्या इतर काही गोष्टी होत्या त्या मांडलेल्या आहेत. त्या सर्व ऐकून घेतलेल्या आहेत, आम्ही त्याची नोंद केलेली आहे आणि मी त्यांना हेच आश्वासित केलेलं आहे की जोपर्यंत ते महाराष्ट्रात आहेत, ते सुरक्षित आहेत, त्यांची जी काही जबाबदारी आहे ती आपण घेत आहोत, त्यांना मदत करत आहोत. पण जे काही महत्त्वाचे गोष्टी आहेत, म्हणजे विजा असेल, विजा एक्सटेन्शन वगैरे असेल किंवा त्यांचं इथे राहण्याचं असेल, त्यांना जे काही स्टेटस पाहिजे ते मी नक्कीच आपले केंद्र सरकारबरोबर ज्या काही यांच्या मागण्या होत्या किंवा जे काही सूचना होत्या त्या केंद्र सरकारपर्यंत पोहोचवण्याचं काम करणार. कुटुंबाला इकडे भारतात आणण्याची मागणी, त्यांच्या कुटुंबियांना भारतामध्ये आणण्याची मागणी करते. त्यांच्या वेगळ्या त्यांच्या वेगळ्या काही मागण्या होत्या. अर्थात त्यांची चिंता पण महत्त्वाची आहे, ती पण आपण समजून घेतली पाहिजे. पण मला वाटतं त्यांच्या स्वतःबद्दल जी चिंता होती की जाऊ कशी शकणार, परत जाऊ शकतात का, परत गेल्यानंतर त्यांचं पुढे काय होणार, या देशात पुढे राहू शकतात का. काही जण अशी आहेत ज्यांना अजून पुढचे 2-3 वर्षाचे विजा देखील आहेत आणि अभ्यास करायची संधी आहे. काही जण अशी आहेत की नुकतंच त्यांचे विजा आता संपत येतील आणि अभ्यास त्यांचा पूर्ण झालेला आहे, ग्रॅज्युएशन होत आलेलं आहे.
तर त्यांना पण चिंता आहे की ते जाणार कसे किंवा काय. तर मला वाटतं ज्या काही त्यांचं म्हणणं आहे ते मी ऐकून घेतलेलं आहे आणि हे सगळं केंद्र सरकारपर्यंत पोहोचवण्याचं काम करत आहे. नक्कीच आहे, पण ह्या सगळ्या ज्या मागण्या आहेत त्या केंद्र सरकारकडे पोहोचवण्याचं काम करू आणि केंद्र सरकार आणि त्यांचं आता पुढे काय चर्चा होते ह्याच्यावर लक्ष असेल. कारण मला वाटतं महाराष्ट्रात एकंदर 3,500-4,000 मुलं अफगानिस्तानची आहेत, मुलं मुली आहेत. आदित्य जी, आपने क्या आश्वासन दिया और आपसे क्या कुछ मैंने यही कहा है कि जब तक वो इस सरजमीन पे है, महाराष्ट्र में है, खौफ न रहे मन में उनके, कोई चिंता न रहे, हम उनकी जो भी देखभाल है वो करेंगे. लेकिन जो भी उनके अन्य विषय थे जैसे वीज़ा हो, असाइलम स्टेटस हो, ये सारी जो उनकी मांगे हैं या जो कोई उनकी बात थी, जो कोई उनकी चिंता थी, वो केंद्र सरकार तक पहुंचाएंगे. क्योंकि इसमें राज्य को ज़्यादा अधिकार नहीं, लेकिन उनसे सुनना बहुत ज़रूरी था. उनको ये बताना ज़रूरी था कि यहाँ वो सुरक्षित है और कोई भी तकलीफ यहाँ उन्हें दी नहीं जाएगी. विद्यार्थ्यांना त्यांच्या फॅमिलीच्या नक्कीच तिकडची स्थिती आपल्याला सर्वांनाच माहिती आहे. मला वाटतं त्याच्यावर मी काही इतकं बोलणं उचित नाही, कारण हे दोन राष्ट्रांनी एकमेकांमध्ये बोलणं गरजेचं असतं. त्या काही संबंधांमध्ये मी न जाता एवढंच सांगेन, त्यांना एवढंच आश्वासित केलं आहे की महाराष्ट्रात त्यांना त्रास होणार नाही. अर्थात जे काही त्यांचं व्हिसा एक्सटेन्शन वगैरेचं आहे ते केंद्र सरकारपर्यंत विषय पोचवू शकतो आणि पुढे अर्थात त्यांना केंद्र सरकारबरोबर चर्चा होईल. आज राज्याचे मंत्री आदित्य ठाकरे यांनी राज्यामध्ये शिकणाऱ्या अफगाणी विद्यार्थ्यांशी चर्चा केली, त्यांची भेट त्यांनी घेतलेली आहे. आणि आता यापुढे बहुतांश विद्यार्थ्यांचं शिक्षण जे आहे ते पूर्ण होत आलेलं आहे. काहींचे व्हिसा संपत आहेत, अशावेळी पुन्हा ते त्यांच्या देशाकडे परतू शकत नाहीत किंवा आता असलेल्या सगळ्या परिस्थितीमुळे ते जाऊ शकत नाहीत. अशा वेगवेगळ्या मुद्द्यांना घेऊन या विद्यार्थ्यांनी आदित्य ठाकरे यांच्याशी चर्चा केली आणि आता केंद्राशी याबद्दल आपण संवाद साधू असं आश्वासन त्यांनी देऊ केलेलं आहे. यानंतर वेळ झाली का ब्रेक घेऊयात. पहा फक्त न्यूज 18. आणि ब्रेकनंतर थेट मी जातोय संजय केळकर यांच्याकडे. संजय केळकरची वेळ माझ्याकडे संपलेला आहे, पण तरी आपल्याकरता 1 मिनिटं. आपण हे तर कबूल करा की राज्यात ठिकठिकाणी जनआशीर्वाद यात्रेला गर्दी होते. आता ह्याच नेत्यांनी कार्यकर्त्यांना, इतर लोकांना सांगण्याची वेळ आली आहे की गर्दी करू नका. संजय केळकरजी, बरं ठीक आहे. संजय केळकरजी, माझा प्रश्न असा होता की आपण हे मान्य करा की जनआशीर्वाद यात्रेला राज्यात सगळीकडेच गर्दी होते. आता शेवटी याच मंत्र्यांनी, आपल्या सगळ्या मंत्र्यांनी यांना कार्यकर्त्यांना समजून सांगण्याची वेळ आली आहे. नाही, या यात्रेच्या त्या ठिकाणी पहिल्यापासूनच सांगितलं. पण मग ही गर्दी कोणाची आहे, मला तेच विचारायची, गर्दी कोणाची आहे? लोक उत्स्फूर्तपणे जर त्यांना भेटायला येत असतील तरी देखील त्या स्पॉटवर पण सांगितलं जात आहे. आता काही वेळेला काय असं असतं की विरोधकांचा एवढी सगळं जनाधार समोर बघितल्यावर अडचणी निर्माण होतात, त्याच्यामुळे टीका होते. या जनाधाराच्या निमित्ताने होणारी गर्दी महागात पडू शकते आपल्याला. जनतेमधनं काही जर भेटायला येत असतील तर त्यांना देखील सांगितलं जातं. पण मग आपण नियोजन बदलू शकतो जनआशीर्वाद यात्रेचं, का नाही? नियोजन बदलू शकतो जनआशीर्वाद यात्रेचं, काहीतरी नियोजन बदलू शकतो. असं प्रवास करत जाण्यापेक्षा काही वेगळ्या पद्धतीने करू शकतो, प्रतिकात्मक पद्धतीने करू शकतो जनआशीर्वाद यात्रा. त्या ठिकाणी जाऊन त्या हॉलमध्ये कार्यक्रम घेणं, छोटे खाणी. हे आपलं म्हणणं आहे का, कोणाचं म्हणणं नाही? मी सुचवतोय तुम्हाला. शेवटी एक तर लक्षात घ्या ना, मी सुचवतोय तुला, माझं नाही म्हणणं आहे, मी सुचवतोय तुम्हाला. खुद्द पंतप्रधान VCच्या माध्यमातून संवाद साधतायत, असं काय करताय तुम्ही? मी गर्दीचं समर्थन कधी करणार नाही. हा, तुम्ही मान्य करताय गर्दीचं समर्थन करत नाही. ऐका ना तुम्ही, मला पण गर्दी होते हे तर बघताय ना तुम्ही. एक शब्द घेऊन मला तुम्ही पुढे जाण्याचा प्रयत्न करू नका. बर, परंतु एका बाजूला सरकारच्या माध्यमातून सगळीकडची पर्यटन स्थळं खुली केली जात आहेत. लोणावळ्यासारख्या ठिकाणी एवढी प्रचंड गर्दी होते, याचा अर्थ मी असं कधी म्हणणार नाही. असं काय करता? आपणच मागणी केली होती ही, आपणच मागणी केली होती की हे सगळं खुलं करा. लोकांच्या रोजगाराचा विषय नाही, लोकांच्या रोजगाराचा विषय आपणच मागणी केली होती ही सगळी. मर्यादित वेळेमध्ये ही आम्ही जनआशीर्वाद यात्रा त्या पण गर्दी होते. मनीषा कायंदे, अगदी थोडक्यात जाता असं आहे. माननीय संजय केळकरजी असं म्हणतायत, लोक उत्स्फूर्त येतात.
कोणी निवेदन घेऊन येत आहे का मंत्र्यांकडे की माझी तक्रार आहे, ही माझी समस्या आहे, ती सोडवा? तर ही पद्धत आहे का? बरं, सगळी पर्यटन स्थळ उघडी करा, सगळं काही शिथिल करा, हे म्हणणारी हीच मंडळी आहे. आणि अनेक उद्या लोकांच्या पोटामध्ये दुखत आहे, अनेक लोकांच्या पायाखालची वाळू काही कोणाच्या सरकते. पोटात दुखत नाहीये. अनेक लोकांना तुमची सत्ता आली नाहीये, महाराष्ट्रात 106 आमदार असून सुद्धा आणि तुमची ते सत्ता आली नाहीये. लोकांच्या हे तुमच्या पोटातलं दुखणं आहे आणि म्हणून सरकारला बदनाम करण्यासाठी या जनआशीर्वाद आपल्या सगळ्यांचे यात्रेच्या मुद्दे लक्षात आले. माध्यमातून मी माफ करा, वेळ संपलाय माझ्याकडचा, मी तुम्हाला सगळ्यांना थांबवतोय. आपल्या तिघांचेही धन्यवाद. पण मूळ मुद्दा हाच आहे ज्यावरती खरं तर आपण लक्षात घेतलं पाहिजे की कोरोनाशी संबंधित त्रिसूत्रींमध्ये गर्दी करू नका. जनाधार हा सगळा मुद्दा जो आहे तो मान्य आहे, पण या जनआशीर्वाद यात्रेच्या निमित्ताने होणारी ही जी गर्दी आहे ती धोकादायक ठरू शकते. कारण हा विषाणू काही म्हणजे ठराविक गर्दी किंवा ठराविक लोक पाहून पसरत नाही, तर तो गर्दी दिसली की पसरतो, हे तितकंच खरं. डेल्टाचा धोका राज्यामध्ये उद्भवलेला आहे, काही रुग्ण सापडलेले आहेत. त्यामुळे या सगळ्या परिस्थितीवर, या सगळ्या पार्श्वभूमीवर या यात्रेच्या निमित्ताने भाजप नेत्यांनी विचार करावा ही विनंती आहे. यानंतर इथेच थांबूयात. पहा फक्त न्यूज 18 लोक.